आता थोडं आपण लीडरशिप बद्दल हं. बोलूया. तर तुमच्या एका पॉडकास्टमध्ये तुम्ही पूर्वी म्हटलं होतं, की गांधीजी तुमचे मार्केटिंग मार्केटिंग करतो. इन्स्पिरेशन आणि आंबेडकर रिसर्च इन्स्पिरेशन आहेत. बरोबर. तर ते काय नक्की? म्हणजे मी जेव्हा माझ्या कंपनीत होतो 2007 ची गोष्ट आहे. ते 2 पोस्टर लावलेले असायचे. एक आंबेडकरांचं नव्हतं, पण गांधींचं आणि यांचं होतं. आइन्स्टाईनचं होतं. ठीक आहे. आंबेडकर सर हे नंतर माझ्या जीवनात आले, जॉब सोडल्यानंतर. असं आहे ना, की मी माझा जॉब सोडला. मग तेव्हा म्हणाले, की मी माझ्या राहिलेल्या गोष्टी मला पूर्ण करायच्या. मग मी स्विमिंग गिरगावला चर्नी रोडच्या लायब्ररीत गेलो. तिकडे पुस्तकं बघितली. मग आंबेडकरांचे मी ग्रंथ बघितले. सगळे विकत घेतले. ते वाचत बसलो. मग त्यात प्रॉब्लेम ऑफ रुपी असेल किंवा भारत-पाकिस्तान पार्टिशनच्या बाबतीत असेल. पाकिस्तान झालाय, बरंच झालं. असे भरपूर सारे आर्टिकल्स आंबेडकरांचे आहेत. ते वाचले मी. मराठी ट्रान्सलेशनमधली पुस्तकं वाचली. पण त्यांचीच वाचली. दुसऱ्यांनी लिहिलेली नाही वाचली. त्यांनी जे स्वतः लिहिलंय ते कंटेंट मी वाचलं. आणि आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं, ते अ, अनुभवावरून लिहिलं. त्यांनी एवढा अभ्यास केलेला, की त्यातल्या ज्या गोष्टी आहेत, त्या फ्युचरमध्ये काय होईल यांची जाणीव त्यांना होती. आणि त्या अनुषंगाने त्यांनी ते संविधान लिहिलं. म्हणून त्यांच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. म्हणजे मुंबई महाराष्ट्राची का असावी ह्याच्यावर पण त्यांनी लिहिलेलं आहे. हो. हां. तर म्हणजे त्यातलं जर चेन्नईतला माणूस म्हणजे चेन्नई तामिळनाडूची असावी, तर मुंबई महाराष्ट्राची का नसावी? अशी गोष्ट आहे. मग त्यांचं ते कारण होतं, की जो लेबर क्लास ठरवतो, की हे कोणाचं आहे? ओके. आणि त्या काळी लेबर क्लास हा जो गिरणी मराठी कामगार होता. होता, मराठी होता. ओके. तर अशा सगळ्या गोष्टी ज्या कन्व्हिन्स होण्यासारख्या होत्या, त्या मी वाचल्या. आणि ते ज्या पद्धतीने विचार करतात त्याचे दूरगामी परिणाम आणि भविष्यात ते तसंच होतं. ओके. आणि उद्योगात पण तसंच लागतं. हे तुम्हाला एक अँटिसिपेट करणारी एक गोष्ट लागते, की जर तुम्ही डोक्यात ते चालवलं, की याचा जीवन प्रवास कसा असेल, एखाद्या प्रॉडक्टचा, एखाद्या घटनेचा, तर आपला बिझनेस कसा टिकेल, मग ते कोण येईल, कोण नाही येईल, त्याचा जर विचार करायचा असेल, तर तुम्हाला सायंटिफिक पद्धतीने गेला पाहिजे. डेटा पद्धतीने गेलं पाहिजे. आंबेडकरांच्या आर्टिकलमध्ये इतके म्हणजे ते पी रिसर्च पी होल्डर आहेत. भरपूर साऱ्या पी-एच-डीज त्यांच्याकडे आहेत. तर त्यांनी नुसतं असं वाटलं म्हणून नाही केलं. त्यांच्याकडे डेटा होता. गॅझेटमधले सगळे डेटा म्हणजे रेफरन्सेस होते त्या पुस्तकांमध्ये. म्हणलं बापरे! म्हणजे हे त्या केवढं काळात मोठं विथआऊट टूल्स. हां, विथआऊट टूल्स. इंटरनेट नाही, काही नाही आणि एवढे सगळे गॅजेट्समधनं ते माहिती काढायचे, स्टॅटिस्टिक्स काढायचे, मग तो निर्णय घ्यायचा आणि अशा पद्धतीची व्यक्ती ती होती. म्हणून मी आंबेडकरांना मानतो, की तुम्हाला काही उद्योग जरी करायचे असेल, आंबेडकर फक्त आंबेडकर एक उद्योजक पण होते. हं. ओके. तर अ, इव्हन कल्याणसाठी कल्याणमध्ये ट्रेन चालावी यासाठी ती कॅन्सल केलेली. एक राग होता ब्रिटिश अधिकाऱ्याचा आणि हां. ती परत सुरू व्हावी म्हणून त्यांनी केस पण केलेली. हां, पाण्याची योजना कशी असावी, ओके. त्याच्यासाठी पण त्यांनी रिसर्च केलेलं. ते पण व्यवस्थित होतं. तर असं एक मल्टी स्किल असलेलं एक पर्सनॅलिटी आंबेडकर सर होते आणि ते जेव्हा वाचेल तेव्हाच समजेल. जे फक्त रिझर्व्हेशनच्या नावाखाली फक्त आंबेडकर इज इक्वल टू रिझर्व्हेशन असं म्हणतात. त्यांना ते खरे आंबेडकर काही समजणार नाही. तर मला उद्योगात आंबेडकरांचं ज्ञान हे रिसर्च हे करण्याचा दृष्टिकोन हा फार आवडला. दुसरं असतं, जरी आंबेडकरांनी एवढं रिसर्च केलं, तरी जनरल पब्लिक असतं. ते कोणाच्या पाठीमागे धावत? ते गांधींच्या पाठी धावत होते बरोबर. त्यावेळेला. हे असं का झालं? हे तुम्हाला ज्ञान असणं आणि तुम्हाला खरं काय ते माहीत असणं ही गोष्ट वेगळी आहे. पण जनतेला, त्यांच्या बुद्धीला, त्यांची बुद्धी जनतेची बुद्धी एक लिमिटेडच आहे. हं. लिमिटेड पद्धतीनेच विचार करणार. तर त्या पद्धतीने त्या ते ओळखून त्यांच्यासमोर काय बोललं पाहिजे, मग ते ती ॲक्शन करायला तयार होतील. हं. याचं स्किल हे गांधीजींकडे होतं. ही गोष्ट. हे मी ऑब्झर्व्ह केलेलं आहे. म्हणून मी मार्केटिंग गुरु बोलतो गांधीजींना. ओके.
ही जी चळवळ मोठ्या प्रमाणात लोकं फॉलोअर्स होते. लोकांच्या लेव्हलला जाऊन त्यांना त्यांच्याशी कम्युनिकेशन करणं. लोकांना लोकांच्या लेव्हलला जाऊन नाही, की लीडरचं काम काय असतं? लीडरचं काम हे असतं, म्हणजे बाळासाहेब ठाकरे होते. मी त्यांची आज पण भाषणं ऐकतो. ठीक आहे. अशी भाषणं आहेत, की माणूस आज पण YouTubeवरती ऐकलं तरी तुमचं रक्त सळसळलं पाहिजे आणि त्यांनी ॲक्शन घेतली पाहिजे. हे काम लीडरचं आहे. लीडर प्रत्येकाला स्वतंत्रपणे प्रत्येकाला बोलू शकत नाही. लीडरचं काम म्हणजे मी ब्रॉडकास्ट केलं आणि भरपूर लोकांनी ते रिसीव्ह केलं आणि त्याच्यावर ॲक्शन केली. अशी जी वृत्ती आहे, ही आंबेडकरांच्या बाबतीत गांधीजींच्या बाबतीत भरपूर होतं. पण ते आंबेडकरांच्या बाबतीत तेवढ्या प्रमाणात झालं नाही. एका लिमिटेड सेट पुरतच ते मर्यादित राहिलं. ऑब्व्हियसली त्याला कारणं पण होतीच. पण म्हणून मी गांधीजींना हे माझं मार्केटिंग ग्रुप म्हणतो. म्हणजे मी अ, गांधींच्या आत्मकथा आहे. माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रुथ हे वाचलं आणि त्याच्यातनं म्हणजे मार्केटिंग त्यांनी गांधीजी लीडर कसे बनले? याची स्टोरी बहुतेकांना माहीत नसेल. ठीक आहे. आपले गोपाळकृष्ण गोखले बरोबर? हे गांधीजींचे गुरु. हे पण फार कमी लोकांना माहिती असेल. मग त्यांच्याकडे जाणं, मग मग स्पीच करायचंय, मग ते लिहिणं आदल्या दिवशी. जेव्हा गांधीजी काहीच नव्हते, तेव्हा तेवढी काही ओळख नव्हती तेव्हा. मग ते स्पीच करायचं. मग ते पॅम्फलेट वाटायचे आधी प्रेसला. मग आपण ते भाषण बोलायचं. असे स्टेप बाय स्टेप प्रोसेस गांधीजींनी केलेले आहेत. गांधीजी काही रातोरात गांधीजी बनले नाहीयेत. अच्छा. हां. तर त्यांनी त्या मार्केटिंगसाठी ज्या गोष्टी लागतात, त्या केलेल्या आहेत. आणि सामान्य जनता ही गोष्ट करत नाही. तर मी जे पोस्टर लावलं माझ्या कॉलेजच्याच बाहेर, माझ्या जे न्यूज आर्टिकल ते दॅट वॉज अ पार्ट ऑफ मार्केटिंग. मार्केटिंग ही गोष्ट आहे. स्वतःचा ढिंडोरा स्वतः पिटायला कधी-कधी लागतं. असं नाहीये, की समोरचा बाहेरचा कधीतरी येईल. पण तो कधीतरी येईल करायला पण सिच्युएशन तयार करायला लागते. प्रोसेस कधीतरी आपल्याला थोडीशी हां, ट्विस्ट करावी करावी लागते. लागते, करावी लागते. तुमच्या दृष्टीने लीडरशिप हं, हं. म्हणजे काय? हं. आणि ती लीडरशिप तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये बिझनेस डेव्हलप करण्यात अ, कशी वापरली? हं. याबद्दल काही सांगता आलं तर? लीडरशिप म्हटलं तर मॉब आहे. ते तुमचं गोष्ट जास्त काही विचार न करता तुम्ही सांगितलेली गोष्ट फॉलो केली पाहिजे. या गोष्टीला मी जनरल लीडरशिप म्हणू शकतो. ओके. अ, कोणतातरी नियम काढला आणि त्याला बांधील आहोत. म्हणजे गव्हर्नमेंटने एक नियम काढला, की उद्यापासून गाड्या बंद करायच्या. ठीक आहे. तर आपण त्याला बांधील आहोत म्हणून ते करतोय. हं, त्याला लीडरशिप नाही म्हणता येणार. हं. कारण की तिथे पोलीस प्रशासन आहे. जे कायद्याचं इम्प्लिमेंटेशन होतं की नाही ते बघतायत. त्यांचा एक धाक आहे. बरोबर. पण लीडरशिपमध्ये हो, तसा धाक असावा लागत नाही. तो ती व्यक्ती आपोआप तयार होते. ती कन्विन्स होते किंवा विश्वास ठेवते आणि त्या विश्वासावर तो काम करते. म्हणजे आपण भक्ती म्हणू शकतो एका प्रकारची. ठीक आहे. आणि अ, अ, त्या प्रकारचं लीडरशिप जेव्हा तुम्ही भरपूर साऱ्या लोकांना हँडल करता, म्हणजे पॉलिटिकल लीडरशिप असते, तेव्हा अशा प्रकारची लीडरशिप असणं फार आवश्यक असते. माझ्या मते तेवढी ती ती त्या टाइपची लीडरशिप नाही, हे मी स्पष्ट सांगतो. म्हणून मी एका लिमिटेड सेटमध्येच काम करतो. ही गोष्ट. माझ्याकडे एक एक लीडरशिप आहे, की सर जे म्हणजे माझा स्टाफ म्हणजे त्यांना अँटिसिपेट झालं असेल. सर जे करतात म्हणजे मला वाटलं नाही, की ते बरोबर असेल. पण ते सरांचं अँटिसिपेशन बरोबर होतं आणि ते बरोबर झालं. त्याच्याने तो विश्वास दृढ होतो आणि त्याच्याने ते आपल्याला नंतर फॉलो करायला लागतात, जास्त काही प्रश्न न विचारता. तर अ, अशा प्रकारची लीडरशिप ही कंपनीजमध्ये किंवा काम करताना लागते. ओके. बरोबर. तर कारण की काही दूरगामी परिणाम होणारे असतात ते स्टाफला दिसत नाही. पण वरच्या लीडरशिप माणसाला म्हणजे त्याला ते दिसत असतं. प्रत्येक ठिकाणी आणि वेगवेगळे हां. लीडरशिपचे गुण लागत असतील. येस. बिझनेसमध्ये वेगळे वेगळे लागतात, लागतात. पॉलिटिक्समध्ये वेगळे पॉलिटिक्समध्ये वेगळे लागतात, लागतात. सोशल सर्व्हिसमध्ये आणखीन वेगळे वेगळे लागतात. लागतात. बरोबर. पण धंद्यामध्ये लीडरशिप चा फायदा तर होतोच ना. फॉर एक्झाम्पल समजा बाहेर जे नेटवर्किंग करावं लागतं बिझनेस वाढवण्यासाठी वगैरे किंवा नवीन क्लायंट मिळवण्यासाठी. तर हे सगळे लीडरशिप क्वालिटीमधूनच हे मॅनिफेस्ट होतात ना हे सगळे गुण.
लीडरशिप ही ही थोडीशी गोष्ट वेगळी आहे असं मला वाटतं. आणि माझं तर मत आहे, की जेव्हा तुम्ही एखाद्याला भेटायला जाता आणि समोरचा कन्विन्स होतो, तुम्हाला हां म्हणतो, तेव्हा तो पहिला ओळखतो, की तुम्ही किती ट्रस्टवर्थी आहात. तुम्हाला कमिटमेंट किती आहे. तुम्ही जे बोलताय ते खरंच आहे की नाही. ओके. आणि अशी माणसं फार रेअर आहेत. आणि जेव्हा अशी व्यक्ती दिसते आणि मग तो त्याला एक्सेप्ट करतो. म्हणजे इव्हन छोटंसं उदाहरण द्यायचं झालं असेल, तर तुम्ही एखाद्या इलेक्ट्रॉनिक स्टोअरमध्ये मोठे स्टोअर आहेत, क्रोमा असेल किंवा रिलायन्स डिजिटल असेल. मोस्टली अशा स्टोअरमध्ये आपण बघितलं ना, लोकं आपल्या शूजकडे बघतात. बरोबर ना? मला ते बघतात, की ह्याची कॅपॅसिटी किती आहे. हं, अशा प्रकारचं बिहेवियर झालं तर मग कस्टमरचा कॉन्फिडन्स हा डाउन होतो. हं. बरोबर ना? तर ते कस्टमरला समजतं. नाही असं नाही. ते बोलून दाखवत नाहीत, पण कस्टमरला तर समजतच असतं ती गोष्ट. पण अशी पण तिथे काही सेल्स पर्सन आहेत, जे अत्यंत साधे आहेत. पाहिजे ते विचारा आणि खरंच जेन्युइन सांगणार, की "सर हे घ्या, सर हे घेऊ नका." आणि आणि त्यांच्यामार्फत सेल झालेला आहे. मी त्याला विचारलं त्या व्यक्तीला, की म्हटलं, "तू कुठे होता?" "नाही, मी आधी इकडे दुसरीकडे काम करत होतो. तिथे आले या कंपनीतले लोकं आणि माझं बघितलं आणि मला नाही घेतलं." इतकं साधेपणाने त्याने तेही सांगितलं मला. तर त्याच्यासाठी लीडरशिप स्किल होती का ती? नाही. ती स्किल होती हॉनेस्टी. हॉनेस्टी. तर लीडरशिप मी यालाच म्हणेल, की तुमचं लोकं ऐकतात, जास्त विरोध न करता. तर त्या गोष्टीला मी लीडरशिप म्हणेन. ओके. असं आहे. अ, हल्ली कॉलेजेसमध्ये वगैरे स्टार्टअप इन्क्युबेटर्स हं, बरेचसे चालू झालेत बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये. तर त्याबद्दल तुमचा काही अनुभव आहे का, की त्याचा कितपत उपयोग होतो वगैरे? हं, हं. म्हणजे मी जेव्हा बजाजला होतो, तेव्हा आमचा फेस्टिव्हल होता एक आणि तिथे स्टार्टअप्सचे बरेचसे प्रेझेंटेशन्स चालायचे. इन्क्युबेटर होते तेव्हा? हां, इन्क्युबेटर आमच्याकडे नंतर त्याच्यानंतर तयार झालेलं. पण मी कोणत्याच इन्क्युबेटरला गेलो नव्हतो. मी फक्त प्रेक्षक म्हणून जायचो आणि आम्ही पाठी 4 मित्र म्हणून हा हे प्रॉडक्ट चालणार, हे फेल होणार, असं चर्चा करत बसायचो. ही गोष्ट आहे. म्हणजे आम्ही कधीच पार्टिसिपेट केलं नाही कोणत्याही. का बरं? हां. कसं आहे, की अ, हां, जो ॲक्चुअल करणारा असतो, तो ॲक्चुअल काम करत असतो. तो हां. त्या इतकी इन्क्युबेटरची त्याला आवश्यकता खरंच नसते. इन्क्युबेटर म्हणजे काय? तुम्हाला एक ऑफिस स्पेस पाहिजे, का तुम्हाला कॅपिटल पाहिजे, ते मेंटॉर महत्वाचं आहे. मेंटॉर्स पाहिजे. किंवा मेंटर्स पाहिजेत. अ, अ, ते पण महत्वाचं आहे. पण ज्याला खरंच काही करायचं असेल, त्याला ह्या इन्क्युबेटर्सची काही तेवढी आवश्यकता आहे असं नाही. काही स्पेसची गरज नाही. आज आम्ही सुरुवात केली तेव्हा ठाण्याच्या सी-सी-डीमध्ये पुढे वृंदावनला एक सी होता. मोठाच्या मोठा सी होता तो तेव्हा. तो बंद झाला असेल. पण कोणीच नसायचं तिकडे. मग माझा iOSचा डेव्हलपर येऊन तो आम्ही 8-8, 9-9, 10-10 तास बसायचो तिकडे. ओके. मला स्पेस मिळाली ना फुकटात तिकडे. त्यामुळे मला ऑफिस स्पेससाठी इन्क्युबेशनची गरज आहे का? माझ्या मते तरी त्याच्या गोष्टीसाठी तरी तेवढी आवश्यकता काही वाटत नाही. दुसरी गोष्ट मला मेंटर्ससाठी आहे का? हो. जर मेंटरच्या दृष्टीने म्हटलं तर पण त्यासाठी मेंटरशिपची गरज आहे. मला इन्क्युबेटर हं, एखाद्या स्पेसची आवश्यकता नाही, हं. जिथे खर्च असेल, एसी असेल, डेस्क असेल, लाईट असेल, त्याची मला माझा काही प्रश्न थोडा आवश्यकता नाही. जेनेरिक आहे, नॉट स्पेसिफिक टू मोबॉन. हं, हं. इन जनरल हं, त्यांचा उपयोग हल्लीच्या एंटरप्रेन्युअर्सना, बडिंग हं. एंटरप्रेन्युअर्सना होतो का? आणि तुम्ही बऱ्याच मी स्टार्टअप मी इव्हेंट्सला पण बघितलंय. जाता मी म्हणून एका विचारतो. इन्क्युबेटरला पण गेलेलो. पण त्या इन्क्युबेटरमधनं काही मी आज 8 वर्षानंतर बघतोय. त्यात सगळे आय-आय-टी चे कंपनीज होत्या. म्हणजे ती मुलं होती ती सर्व. त्यातनं काही पुढे काही साध्य झालं नाहीये. असं. ही म्हणजे असं माझं इट्स म्हणणं नॉट गॅरंटेड थोडक्यात. नॉट गॅरंटी. तुमचं पॅशन किती आहे त्याच्यावरच ते डिपेंड आहे. इन्क्युबेशन फक्त एक साधन आहे. एक हां, मेंटरशिप लागते. पण त्यासाठी इन्क्युबेटरच लागेल असं काही नाहीये. मला हं. म्हणजे मला तुम्हाला लक्षात असलेलं कोणते स्टार्टअप आहे का? इंडियन स्टार्टअप. मी वाय कॉम्बिनेटर हे इन्क्युबेटर नाही बोलत नाही. मी इंडियन स्टार्टअप बोलतोय, की जे इन्क्युबेटरमध्ये होतं आणि नंतर असं वरती आलं. असं फारच कमी आहे ही अच्छा. गोष्ट. फर्स्ट टाईम सोशल एंटरप्रेन्युअर्सना किंवा हं, कुठल्याही हं. बडिंग एंटरप्रेन्युअर्सना टेक्नॉलॉजी बिझनेस सुरू करायचा आहे, त्यांना तुम्ही काही सल्ला द्याल? एस्पेशली टेक्नॉलॉजी, फायनान्स या बाबतीत? माझ्या मते
तुम्ही किमान 3 ते 4 वर्षाचा अनुभव घ्या आणि तुम्ही अनुभव असल्याशिवाय ते चालू करू नका. अनुभव म्हणजे कुठेतरी नोकरी करा त्या ठिकाणी. तुम्हाला पैसा मिळेल त्या वेळेत आणि तुम्हाला कस्टमरचे खरे प्रॉब्लेम माहीत पडतील, काय आहेत. त्याच्यानंतरच तुम्ही ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी स्वतःचं एंटरप्राइज चालू करू शकता. अगदी पिऊनची नोकरी केली तरी काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला त्या कस्टमरचे प्रॉब्लेम माहीत पडतील हं. तिकडे. ओके. तर अ, अनुभव घेणं हे फार महत्वाचं आहे. तर हा माझा मोठा सल्ला राहील. आजच्या एआय टूल्स वापरा. ओके. जाणून घ्या स्पेसिफिकली. Mediumवरचे आर्टिकल वाचा. क्लाउड कोड, क्लॉड कोड आहे, क्लॉड कोवर्क आहे. मग हे प्रॅक्टिकली वापरायला शिका. वेगवेगळ्या यूज केसेसमधनं. ओके. आणि ते आर्टिकल वाचल्याशिवाय तुम्हाला सापडणार नाही आणि काम केल्याशिवाय पण सापडणार नाही. एखादं नुसतं वाचायला घेतलं तरी ते समजत नाही. जोपर्यंत ते अप्लाय करत नाही. थोडं अप्लाय करायचं, थोडं वाचायचं. थोडं अप्लाय करायचं, थोडं वाचायचं. असं करत-करत ते पूर्ण करावं लागतं. मगच ते आपण लिहिलेलं समजतो. हं. त्याच्यात काय लिहिलेलं आहे आणि ते कसं आपण वापरू शकतो हे समजतं. पण ते स्पेसिफिकली शॉर्ट ड्युरेशनमध्ये करा आजच्या जमान्यात. अ, असं मला वाटतंय. फायनान्सबद्दल काय सांगाल? फायनान्स फील्डबद्दल म्हणजे तुम्ही नेमकं काय बोलताय? मला हे क्लिअर रेझिंग फंड्स म्हणजे हं. फंड रेझिंगसाठी कोणाला किंवा कसं अप्रोच करावं याबद्दल काही? बघा, मी माझं तर सांगतो. बेसिकली हं. तुम्ही जास्ती त्या भानगडीत पडले नाहीत असं नाही, नाही. पण आम्ही भानगडी केल्या ना त्या. केल्या. हं, ठीक आहे सांगा. हं. तुमचे तुमचे काय अनुभव आहेत? बघा, मी माझ्या शेवटच्या वर्षात इंजिनिअरिंगला होतो विजय तेव्हा भरपूर लोकांचे प्रोजेक्ट केले. मदत केली. हं. म्हणजे की सर्व्हर बंद पडला, त्यांचं ॲप्लिकेशनच बंद पडलं. मी रात्री जाणार, संपूर्ण करणार. हां, हे घे, झालं. त्याच्याने माझा बॉन्ड बनला. मी जेव्हा 4 वर्षानंतर काम केलं, नंतर नोकरी सोडली, नंतर मला पैसे पाहिजे होते. उद्योग करायला एक ऑफिस भाड्याने घ्यायचं होतं. तेव्हा मी माझ्या अमेरिकेमध्ये असलेल्या मित्राकडे ते पैसे मागितले. पण त्याने मला का दिले? कारण इंजिनिअरिंगमध्ये असतं तर मी काहीच मदत केली चांगली होती. कामं केलेली हं. म्हणून दिले. बरोबर? त्याच्यानंतर मला ऑफिस घ्यायचं होतं. तर माझ्या दुसऱ्या मित्राने, अमेरिकेतल्या मित्राने मला तेव्हा ₹10,00,000 दिले. ऑब्व्हियसली विथ इंटरेस्ट पण दिले. देणंही पण एवढी मोठी रक्कम 2010 साली छोटं छोटं नव्हे ना. तर दीज आर वेज टू रेज द फायनान्स. म्हणजे 1,50,000 घेणं, 10,00,000 घेणं आणि पण त्याच्यासाठी तुमचं क्रेडिबिलिटी म्हणजे तुमचा सोशल सिबिल स्कोर सोशल सिबिल स्कोर. हा हे चांगला असला फार पाहिजे. टर्मिनॉलॉजी शोधली हां, तुम्ही. पहिला सोशल सिबिल स्कोर चांगला करा. मग तुम्ही फायनान्शियल सिबिल स्कोर चांगला करा. कारण की जेव्हा तुम्ही उद्योग करता, तेव्हा तुमच्या घरातलेच किंवा हेच तुम्हाला पहिले इन्व्हेस्टर असतात. तुम्ही बाहेरचा कोणतरी पार्टनर घेणं आणि त्याला शेअर्स देणं आणि या बाबतीत केलं, तर माझ्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो, मी उद्योग का केला? की मला त्या ऑफिसच्या जीवनशैलीतनं बाहेर पडायचं होतं. नुसतं फक्त उद्योजक करणं हा कारण नव्हतं. मला माहिती आहे मला काय करायचंय, पण हे सगळे वरचे लेयर्स आहेत. ते मला पुढे जाऊन देणार नाहीत. आणि माझं तेवढं मॅनेजमेंटचं स्किल पण नव्हे. हं. ठीक आहे. आणि म्हणजे माझं काही इंग्रजी काही तेवढं चांगलं नाही. ठीक आहे. बऱ्यापैकी बोलतो, बोलून घेतो. तो काही नाही. पण ते तेव्हा तर काहीच नव्हतं, ही गोष्ट. तर म्हटलं मी नोकरीत काही पुढे जाऊच शकत नाही. हे नको ते बॅरियर्स मला पुढे जाऊन देणार नाही. त्यामुळे आपण उद्योगच केला पाहिजे. ही भावना माझी तेव्हा ठाम झालेली. जर मी कोणाची गुंतवणूक घेतोय, मी कोणाकडून पैसे घेतोय, तर याचा अर्थ काय होतोय, की समोर मी स्वतःवर माझ्यावर कोणतरी लादून घेतोय. ओके. मग त्याच्याने काय होईल, तो त्याच्या गोष्टी मला लादायला सुरुवात करेल. "अरे, तू हेच फीचर टाक, हेच काढ." बरोबर ना? मग ती परत एक नोकरीच झाली. हं. ही गोष्ट आहे. ग्लोरिफाईड जॉब. हां, तो बिझनेस नव्हे. तुम्ही गुंतवणूक घेतली, तर ती परत एक मी परत त्या नोकरीच्याच ट्रॅपमध्ये पडणार. म्हणून हे पण एक माझं उद्दिष्ट होतं. मला ते फ्रीडम पाहिजे होतं. मला माझ्या पद्धतीने करायचंय. तर ते फेल होईल किंवा सक्सेस होईल. ओके. मला असे रिस्ट्रिक्ट करणारं कोणी माझं ग्रोथ रिस्ट्रिक्ट करणारं किंवा अति प्रेशर देणारं, नको ते प्रेशर देणारं व्यक्ती माझ्या डोक्यावर नको. म्हणून मी कधीही गुंतवणूक
घेतली नाही. हे पण एक त्यातलं कारण आहे. अ, मी असं म्हणेन, तुम्ही 1-2 करोड नका घेऊ. तुम्ही 100 करोडची गुंतवणूक घ्या. समोरचा तुमच्यावर डिपेंड नसला पाहिजे. हं. जेव्हा तुम्ही 100 करोड घेता, तेव्हा तो बोलतो, "अरे, ह्याला सतवायचं नाही, ह्याला करू देत काहीतरी. जर हा गेला, तर आपले 100 करोड निघून जातील." अशी जर सिच्युएशन असेल, तर पैसे 100 करोड घ्या. तुम्ही 1 करोड, 50 लाख, 10 लाख ते त्या मोठ्या-मोठ्या आपल्या बिझनेस याच्यामध्ये चालतं. तसल्या काही भानगडीत पडू नका. त्यांच्यावर प्रेशर आहे तेव्हा. त्यांच्यावर प्रेशर आलं पाहिजे. आपल्यावर प्रेशर नसलं पाहिजे. ओके. म्हणजे इंग्लिशचा विषय निघाला म्हणून विचारतो. बऱ्याच जणांना हं, न्यूनगंड असतो इंग्लिशबद्दल. हं, तर तुम्ही तुम्ही एक यशस्वी उद्योजक आहात. हं, तुमच्याकडून त्यांना काही अशा लोकांना हं, बडिंग एंटरप्रेन्योर्स आहेत, पण इंग्लिशच्या न्यूनगंडामुळे त्यांना थोडं हं, पुढे-मागे होतंय. हं, त्यांना हं. काहीतरी सल्ला द्या. हे बघा, आता आपण कस्टमर कस्टमर कोण आहे? हॉटेलमध्ये बसणारा कस्टमर. ठीक आहे. वडापाव खातोय. त्याची भाषा कोणती आहे? हिंदी, इंग्रजी किंवा मराठी, गुजराती, जी काही त्याची लोकल लँग्वेज आहे ती. तर अ, कसं ना, एक लोकांनी एक समाजात बॅरियर करून ठेवलंय एक लँग्वेजचं. मी काय म्हटलं, माझी प्रगती काय झाली ती? तर अशाच बॅरियर केलेले लोकं असतात, ते त्याला एक स्टेटस बनवतात हं. आणि त्या स्टेटसमुळे आपल्याला पुढे जाता येत नाही. हा ट्रॅप आहे म्हणजे आणि तुम्ही जॉब जॉबच्या जॉबच्या बाबतीत हां, जॉबच्या बाबतीत हा संदर्भात. ट्रॅप आहे. ॲक्चुअल सेल्समन असतो. म्हणजे मी माझे मित्र बघितलेत, ते गाड्या सेल्स करायचे. 10वी पर्यंत शिक्षित तो 10वीच कसा घालायचा मला प्रश्न पडतो माझ्या शाळेत होता. आणि पण सेल्समध्ये नंबर 1. मग Suzuki, Mercedes, Audi सगळीकडे मग त्याने सेल्समनशिप केली. त्याला माहिती होतं कस्टमरला कसं काय बोलायचंय, कसं बोलायचंय, त्याची फ्रेंडशिप कशी करायची आहे. तर कस्टमरची भाषा ही त्याला प्रॉडक्ट खरेदी करायचं आहे. त्याला काही इंग्रजी भाषेत काही तू सांगितलं म्हणून मी पसंत झालो. ते नोकरीत लागतं. हं. ते काही ॲक्चुअल कस्टमरशी डील करताना लागत नाही. तर व्यवसाय करायचा असेल तर इंग्रजी तशी आवश्यकता काहीच नसते. कारण की तिकडे कस्टमर हा नॉर्मल लँग्वेजमध्येच बोलत असतो. ही गोष्ट. आज तुम्ही वडापाववाल्याला जाल इंग्लिशमध्ये बोलाल की गिव्ह मी 2 वडापाव. हा देईल पण आता तो शिक्षित झालेले आहेत. पण तो थोडंसं बघत राहील तुमच्याकडे. त्यामुळे एंड कन्झ्युमर हा इंग्रजी नव्हे, तर तो आपली नॉर्मल लँग्वेज, लोकल लँग्वेज आहे तेच बोलणार आहे. त्याच्यामुळे उद्योगासाठी त्या भाषेची आवश्यकता नाहीच. तुम्ही जेव्हा फायनान्स घ्यायला जाता, हं, 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 आता तुमच्याकडे हं, सिक्युअर हं, सारखे लोकं हं, यायचे. हं, हं. तिथे डीलिंग करताना सर सर्वात महत्त्वाचं माहिती आहे, कॉन्फिडन्स महत्त्वाचा आहे. कॉन्फिडन्स. हां. लोकांना भाषा महत्त्वाची नाही हं, आणि मी बघितलं की मराठी माणसं थोडं कॉन्फिडन्समध्ये कमी पडतात. हं. मी तर Googleच्या लोकांबरोबर मी हिंदीत वगैरे बोललेलो आहे. हां, मोठ्या-मोठ्या लोकांबरोबर. पण तुम्ही लॉजिकल बोललात, तर ते तुमचा रिस्पेक्ट करतात. हं. लॉजिकल बोलणं हे इज मोर इम्पोर्टंट दॅन टॉकिंग रबिश थिंग इन इंग्लिश. ओके, बरोबर ना? ते व्हेरी त्यांना गुड. समजतं ही गोष्ट. तर एस-सी-क्यू-मध्ये गेलो. ऑब्व्हियसली ते बोलता येतं. म्हणजे आपण ज्या कार्यक्रमात भेटलो, तो त्या इन्स्टिट्यूटचा कार्यक्रम होता. त्यामुळे मोठा कार्यक्रम होता. तिथे मी इंग्रजी बोललोच की. हं. बरोबर ना? मग ती मी इम्प्रूव्ह केली तेव्हा. माझं इतकं फ्लुएंट नाहीये, पण मी कॉन्फिडेंटली आय कॅन टॉक इंग्लिश असं. असं अशा लेव्हलपर्यंत पोहोचलेलो आहे. म्हणजे रीडिंग करून, ऐकून, जसं लहान मूल जसं ज्या प्रोसेसने जातं, त्या पद्धतीने जर तुम्ही केलं तर ते थोडंसं इम्प्रूव्ह करता येईल. पण जरी तुम्ही इतक्या मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये गेला सिक्युयामध्ये, तर तुम्हाला खरंच नेसेसरी नाहीये, की तुम्ही तिकडे हिंदीत पण बोलू शकता. हं. थोडक्यात तुमचा न्यूनगंडापेक्षा तुमचा कॉन्फिडन्स किती कॉन्फिडन्स आहे महत्वाचा. आणि तुम्ही किती सेन्सफुली हं, बोलताय. बोलताय. हं, रबिश न बोलता हं. जो कस्टमर आहे किंवा फायनान्स करणारा आहे, त्याच्याशी तुम्ही कसं कनेक्ट करू शकता विथआऊट लँग्वेज बॅरियर दॅट इज मोर इम्पोर्टंट. बरोबर, बरोबर. जाता-जाता शेवटचा प्रश्न. नवीन स्टार्टअप फाउंडर्सना हं. तुम्ही मेंटॉरिंग करताय का किंवा करायची इच्छा आहे का? मी नाही करत. ओके. फुकटचा सल्ला देऊ नये. ही गोष्ट आहे. कोणी ऐकत नाही. ओके. आणि त्यात वेळही भरपूर जातो. अशी पण गोष्ट आहे. वेळेची फार म्हणजे म्हणजे वेळ हा ऑप्टिमाइज पद्धतीने वापरावा लागतो.
मी असं ठरवलं, की माझं काम, माझं बोलणं हे पॉडकास्ट माध्यमातनं हे ब्रॉडकास्ट होतंय. ओके. आणि प्रत्येक जण मला येऊन हीच गोष्ट विचारायला लागलं, तर माझा अननेसेसरी वेळ जाईल हं. ह्या गोष्टींमध्ये. त्याच्यामुळे मी ब्रॉडकास्टला जास्त महत्त्व देतो रादर दॅन वन टू वन काही गोष्टी असतात. त्याच्यामुळे एकदम मेंटरिंगसाठी कोणी येईल आणि विचारेल मेंटरिंग देईल, तर माझा इतिहास हिस्ट्रीमध्ये बघितलं तर तसं शक्यच झालं नाही ती गोष्ट. आपण YouTubeच्या माध्यमातून जोश टॉकचे आहेत किंवा TEDxच्या ज्या गोष्टी आहेत किंवा आपला हा पॉडकास्ट आहे. ज्याला खरंच गरज आहे तो तर ते बघेल, त्यातनं हं. समजेल आणि त्यातनं तो पुढे कार्यवाही करेल. म्हणून मी इंडिव्हिज्युअल मेंटरिंग करत नाही. वाह! खूप छान सांगितलं. तुम्ही इथे आलात आणि तुमच्या वाक्यातनं बरेच टिप्स तुम्ही आमच्या तरुण प्रेक्षकांना, बडिंग एंटरप्रेन्युअर्सना दिलेले आहेत. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. पुन्हा भेटूया आपण. कदाचित पुढल्या एका पॉडकास्टमध्ये. नक्कीच, त्यात तुम्ही नक्कीच. आणखीन काही तुमच्या नवीन अनुभवाच्या आणि नवीन बिझनेसच्या टिप्स आम्हाला द्याल. नक्कीच, नक्कीच, थँक यू नक्कीच. व्हेरी मच. धन्यवाद. प्रेक्षकांनो, आज सचिनजींशी बोलून खूप मजा आली. त्यांची बेधडक वृत्ती आणि हातचे राखून न बोलण्याची वृत्ती खूप भावली आहे. कदाचित आज तुमच्या यशस्वी उद्योजक होण्यामागे हे एक रहस्य असेल, असं मला वाटतं. अ, मला तर शिकायला खूप मिळालंच, पण मला खात्री आहे, की हा एपिसोड बघणाऱ्या सर्व हरहुन्नरी आणि ॲस्पायरिंग यंग एंटरप्रेन्युअर्सना पण खूप काही शिकायला मिळालं असेल. लीडरशिपचे धडे एम-बी-ए स्कूलमध्ये घेऊन ते लगेच प्रत्यक्ष करिअरमध्ये घोटवलेल्या बिझनेस लीडरचे अनुभव ऐकणे, हा एक वेगळा अनुभव आहे आमच्यासाठी. आणि प्रेक्षकांनो, जर तुम्हाला सुद्धा आजचा भाग माझ्या इतकाच आवडला असेल, तर लाइक्स देऊन आणि कमेंट्स करून आपल्या पाहुण्यांचे जरूर आभार माना. सर्वसाधारण पार्श्वभूमी असलेला हा मराठी मध्यमवर्गीय तरुण एक यशस्वी उद्योजक होतो. ते सुद्धा टेक्नॉलॉजी बिझनेस करून. हे सचिन टेके यांनी सिद्ध करून आणि त्यांचा तो प्रवास आपल्यासमोर उलगडून तुमच्यापैकी अनेकांना स्फूर्ती दिली असेल, याची मला खात्री आहे. चला शिकूया, महाराष्ट्र घडवूया, स्किल्स संवाद साधत राहूया. पुन्हा भेटूया पुढल्या भागात. धन्यवाद.